सावली, आज तुझा कामावरचा पहिला दिवस, कसं वाटतंय? खूप टेन्शन आलंय मला. हे काम कधीच केलं नाहीये ना मी. खरं तर घराच्या बाहेरच कधी पडले नाहीये. फक्त तारा मॅडम सोबत कार्यक्रमाला जाते तेवढंच. सगळं व्यवस्थित होणार, डोंट वरी. मी आलेच. आज माझा ऑफिस मधला पहिला दिवस आहे, त्यामुळे आशीर्वाद घेते. छान कर का. सुखी राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. आणि एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हा फक्त मान नाहीये, खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. सावली, रेडी? आजपासून आपण तिघं एकत्र राहणार. सो वेलकम टू द क्लब. चला निघूया. आई येतो. अरे याचं काय बाबा, काय घर सोडून चाललास? चाललो नाही, घेऊन आलोय सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी. आगमन होत आहे सोहम चंद्रकांत मेंदळे यांचं. वेलकम वेलकम वेलकम. हॅलो, सोहम इज बॅक. What a pleasant surprise. Welcome back. थँक्यू मॉम. अरे अरे अरे, मॉम डॅड कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. फक्त तू आलायस, आता फॅमिली पिक्चर कम्प्लीट झाला आपला. सोहम, अरे आम्हाला वाटलं होतं ती शिवानी जेलमध्ये गेल्यानंतर तू लगेच येशील. हो दादा, ऍक्च्युली तेव्हाच येणार होतो, पण काय अनायसे तिकडे गेलोच होतो तर एक छोटा कोर्स केला सारंग दादाच्या मदतीने. सो गाईज, आता मला युरोपियन संगीताबद्दल थोडी थोडी माहिती आहे. सो आता मी इथे इम्प्लिमेंट करीन ते. वेलकम. थँक्यू. मिस केलं. सगळ्यापेक्षा जास्त मी मिस केलंय, तारापेक्षा पण जास्त. खा रे बाबा, खूप गोष्टी आहेत ना सांगण्यासारख्या. बबलूचं बुबलू कसं झालं ते कळेल तुला आता. अच्छा, बुबलू का? राजकुमार दादा. सोहम, बाद में कॉल करता हूँ तुझे. हेलो. हॅलो. खूप बरं वाटलं मला तुला या घरात बघून. वेलकम बॅक. ॲक्च्युली बबलूने मला सगळं सांगितलं जे काही झालं ते. एका अर्थी बरंच झालं, नाही तर तुझ्याशी बोलताना संकोचलो असतो मी. बस काय दादा. थँक्यू सो मच. संध्याकाळी बोलू. बरं ते जाऊ दे, ऐश्वर्या वहिनी कुठे आहे? दिसत नाहीये कुठे ती मला. मी सांगते ना तुला, पण आधी आपण फ्रेश होऊया. भरपूर गप्पा मारायच्या आहेत. हो चल. मॉम फ्रेश हो. आता खऱ्या अर्थाने घर भरल्यासारखं वाटतंय. नाही अजून नाही. म्हणजे कळेल, नंतर सांगते. आता पळा तुम्ही, उशीर होतोय तुम्हाला. जा निघा. चला येते. आत्ताच सांगून टाकायचंस ना त्यांना. सांगूया ना, घाई काय आहे. सोहम आत्ताच आलाय ना, सांगते निवांत. सोहम, अरे तू बबलूला सांगितलंस की तू येतोयस म्हणून, आणि मला सांगितलंस की तुझी फ्लाईट चुकली आहे म्हणून. असं का केलंस तू? मला का नाही सांगितलं? अगं 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 डार्लिंग, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि मला सांग, आपण किती दिवसांनी भेटतोय? आणि जर मी तुला सांगितलं असतं तर ओढ राहिली असती का तुला भेटायची? काय रे, जर तुम्हाला सांगितलं असतं तर मी पण आले असते ना एअरपोर्टवर तुला रिसीव्ह करायला. हो, पण मला तुला इकडे घरात भेटायचं होतं, एअरपोर्टवर नाही. बर, माझ्यासाठी काय आणलेस की नाही? तू मला तुझ्यासाठी काय आणायला सांगितलं होतंस का? सगळं सांगावं लागतं का तुला? तू अरे सॉरी 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 सॉरी. आणलं चित.
आणले? सरप्राईज फॉर माय लवली वाईफ. वाव, थँक्यू. तू खुश आहेस ना? बरं तारा, तू मला म्हणाली होतीस की मी गेल्यानंतर घरात खूप काही घडलंय. सगळं ओके आहे ना? नाही अरे, ऍक्च्युली ऐश्वर्याने खूप मॅटर केला इथे घरात. काय? आता म्हण की मी यांना ओळखत नाही म्हणून. मी खरंच यांना ओळखत नाही. कोण आहे ते मला नाही माहित. कोण आहे हा माणूस? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुला या माणसाला तो चेक देताना. रूपम कॉस्मेटिक्स आणि तुझा संबंध संपला ऐश्वर्या. म्हणजे राजकुमार दादाची जागा ऐश्वर्या वहिनीने घेतली आहे म्हणायचं. अरे तुझं बरोबर होतं. तू मला नेहमी सांगायचास की ऐश्वर्या बरोबर राहू नकोस, बोलू नकोस. मी तुझं ऐकायला हवं होतं रे. एक सेकंड तारा, तू हे सगळं मॉमला सांगितलंस का? अगं मॉम तुला घराच्या बाहेर काढेल. नाही सांगितलं. थँक गॉड. ॲक्च्युली तारा, मला थोडं टेन्शन आलंच होतं, कारण मी इथे नसताना तुझं काय होईल ते. पण मला खात्री आहे की सावली वहिनीने तुला नक्की सांभाळून घेतलं असणार. बरं तारा, सोड ना ते सगळं जाऊ दे. आपण खूप दिवसांनी भेटलोय ना. मला तुला अजून एक गोष्ट सांगायची. मी ना एक नवीन ट्यून रेकॉर्ड केले. आपण काय करूया, कोणाला तरी मस्त लिरिक्स यायला सांगूया आणि रेकॉर्ड करूया ना तुझ्या आवाजात. हा, मी पटकन हेडफोन्स आणतो. ओके? ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सावलीने खूप मोठी चूक केली. मूर्ख. वेलकम सावली मॅम. सावली, तू आता ऑफिशियली मेंढळे ग्रुपची मेंबर झालीस. किरण, दे. वेलकम. बरं हा आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे. नमस्कार. थोडे दिवसात आपण प्लांटवर जाऊ आणि तिथल्या मेंबरशी आणि स्टाफशी ओळख करून घेऊ. ओके? लावली मॅडम, तुम्ही मला ओळखता ना? आपण सगळीकडे असतो. वेलकम. चला उभे काय, नवीन साहेब आले. चला कामाला लागा. काय? सारंग सर, आत्ता मला खरं टेन्शन आलंय. कशाचं? बघा ना, हे सगळं इतक्या पटापट घडलं, मला विचार करायला वेळच नाही मिळाला. अगं सावली, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला कसं शिकणार आपण? सुरुवात आहे ना, सुरुवातीला सगळ्यांनाच असं होतं. हळूहळू शिकशील तू.